जावळ विधी या खरं तर कार्यक्रमावरती महिला आयोगाकडनं जी काही प्रतिक्रिया आली त्या प्रतिक्रियेनंतर खरं तर रोटी गावातील जे काही महिला आहेत त्या महिला खरं तर या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आल्या होत्या. माझ्यासोबत या पंचक्रोशीतील शितोळे परिवारातील खरं तर या महिला आहेत. मला सांगा, महिला आयोगाकडनं एक प्रतिक्रिया समोर आली, त्याच्यामध्ये असं म्हटलं की या ठिकाणी जबरदस्तीने खरं तर या ठिकाणी जावळ विधी कार्यक्रम पार पाडला जातो. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी रोटी गावचे पोलीस पाटील यांची सून तेजस्विनी यश शितोळे. मी सध्या IT मध्ये जॉब करते. माझं लग्न आत्ताच 15 दिवसापूर्वी झालं. 12/12/2025 रोजी माझं लग्न झालेलं. तर मला माझ्या माहेरच्यांना या गोष्टीबाबत पूर्ण कल्पना होती की आमच्या इकडे मुलगा झाल्यानंतर असं असं जावळ विधी असतो. त्यात मुलासोबत मुलीचंही मुंडन केलं जातं. आणि याबाबत असं नाही की तिच्या फक्त सासरी आल्यावरच तिच्यावर जबरदस्ती होते. माहेरच्यांनाही पूर्णपणे कल्पना देऊनच मग पुढचे विधी पार पडले जातात. लग्नाच्या आधीच मुलीला त्या गोष्टीची कल्पना असते, तेव्हाच हे होतं. आणि पुढे जर काही होईल तर त्याबाबत आम्ही कायदेशीरपणे कारवाई करू. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शितोळे परिवारातील या ज्या काही महिला आहेत या महिला खरं तर या ठिकाणी एकत्रित आल्या होत्या. मला सांगा, तुम्ही देखील काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी जावळ विधी कार्यक्रम पार पडलाय. खरंच तुमच्यावरती अशी घरच्यांकडनं जबरदस्ती झाली होती का? नाही, माझ्या घरच्यांच्याकडून माझ्यावर कोणतीही जबरदस्ती झाली नाही. मी स्वइच्छेने माझी एक बट दिलेली आहे. जेव्हा माझ्या मुलाचं जावळ होतं तेव्हा इथं मंदिरात सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर जावळ उतरवतात. जावळ उतरवणाऱ्या काकांनी विचारलं काय करायचं, तर मी स्वइच्छेने तिथे सांगितलं की मला माझी बट द्यायची आहे. याच्यावर माझ्या घरच्यांनी काही आक्षेप घेतला नाही किंवा माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही, माझ्यावर कोणताही दबाव टाकला नाही. आणि मी शितोळे घराण्यातील सून आहे याचा मला खूप मोठा अभिमान आहे. आणि त्याहून जास्त अभिमान आमच्या रोटमलनाथ मंदिरात जो जावळाचा वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे त्याचा मला जास्त अभिमान आहे. आमच्या शितोळे परिवाराची एक ओळखच आहे जावळ म्हणजे. आम्ही जर रस्त्याने चाललो असेल आणि आमचा मुलगा जर आमच्या बरोबर असेल त्याचे केस पाहूनच आमचे पै पाहुणे विचारतात की कधी हे कार्यक्रम आम्हाला कधी बोलवणार. म्हणजे ही आमची ओळख आहे शितोळे घराण्याची जावळ म्हणजे. आणि रुपालीताईंनी जे जावळाचं मुंडन करतात आणि स्त्रियांना विद्रूप केलं जातं असं जे वक्तव्य केलं आहे ते साफ चुकीचं आहे. ज्या दिवशी जावळ होतं ना त्या दिवशी त्या मातेच्या चेहऱ्यावर इतकं तेज असतं, ती माता इतकी आनंदी असती की तिला असं वाटत असतं की आज माझ्या मुलाचं जावळ आहे. आणि ती इतकी आनंदाने ते जावळ अर्पण करत असते आपलं. तर त्यात कुठेही विद्रूपपणा नाही. माझ्या सुनबाई आहेत, त्यांचं आत्ताच जावळ झालं. तर तुम्ही रुपालीताईंनी त्यांना पाहावं, त्या कुठं विद्रूप दिसतायत का? त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आनंद त्यांनी पाहावा. आणि मी रुपालीताईंना आत्ताच इन्व्हाइट करते की आमच्या शितोळे परिवारात जेव्हा एखादा जावळाचा कार्यक्रम असेल तर त्यांनी आवर्जून आमच्या जावळाला यावं आणि याची देही याची डोळा हा कार्यक्रम पाहावा. आणि आमचा जो आनंद असतो त्या आनंदात त्यांनी सामील व्हावं. एखाद्या मोठ्या लग्न समारंभाप्रमाणे आमचा हा जावळाचा कार्यक्रम असतो. ह्यासाठी 5-6 महिन्यापासून आम्ही ह्या तयारीला लागलेलो असतो. आमच्या म्हणजे लग्नाप्रमाणेच हळद, घाना, बांगडी, सुपारी सगळं असतं त्याच्यात. मुलाला आम्ही वाजत गाजत घोड्यावरून मंदिरात घेऊन जातो. म्हणजे अगदी लग्न सोहळाच असतो हा. आणि ह्या आनंदी सोहळ्यात रुपालीताईंनी सामील व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि त्यांनी जी खोट्या तक्रारीवर जी बाईट दिलेली आहे तर त्यांनी ती डिलीट करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी खरं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना दिल्या. त्या सूचनेनंतर या महिला खरं तर या ठिकाणी प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आमच्यावरती कुठलीही जबरदस्ती खरं तर जावळ विधी होताना घरच्यांकडनं केली जात नाही अशी यांची प्रतिक्रिया आहे. मला सांगा, या ज्या महिला आयोगाकडनं जे प्रतिक्रिया समोर आली त्याच्यावर तुमचं आता म्हणणं काय? मी अर्चना नितीन शितोळे. 15 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. जेव्हा आमच्याकडे लग्नासाठी चितोळे घराण्यातून प्रस्ताव आला तेव्हा सांगितलं गेलं की आमच्याकडे अशी पद्धत आहे. जर अशी पद्धत असते आणि स्त्रियांना विद्रूप केलं असतं किंवा असं तर कदाचित आमच्या घरच्यांनी दिलं नसतं. कारण कुठल्याच परिवाराला असं वाटत नाही की आपल्या मुलींचं खच्चीकरण व्हावं किंवा असं विद्रूप वगैरे काही प्रकार होत असतील तर त्या कुटुंबात कोणी देणार नाही. आणि ह्या गोष्टी आमच्या कुटुंबाला सांगितल्या गेल्या. त्यानंतर आमचं लग्न झालं. 15 वर्ष झालं माझ्या लग्नाला. 12 वर्ष झालं मी शिक्षण क्षेत्रात काम करते. स्त्री पुरुष समानता ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा रुपालीताईंकडून असं बोललं गेलं की
महिलांना विद्रूप केलं जातं किंवा कुटुंबाकडून दबाव येतो. जर कुटुंबाकडून दबाव येत असतं तर आम्ही ह्या गोष्टी केल्या नसत्या. स्वखुशीनं सगळ्या गोष्टी केल्या जातात. ज्यांना इच्छा आहे त्या पूर्ण मुंडन करून घेतात, ज्यांना नाही त्या फक्त केसांची बट देतात. आणि दुसरी गोष्ट, फक्त आमच्यावर अन्याय झाला असं नाही. जेव्हा ही बाईट इतर समाजातले कोणी समाजातले व्यक्ती पाहतील तेव्हा ते असा विचार करतील की शितोळे परिवारातले पुरुष किंवा घरातली मंडळी आहेत की हे स्त्रियांवर जबरदस्ती करतात. हा चुकीचा मेसेज समाजात जाईल, म्हणून मला त्यांचा निषेध करावा वाटतो. ठीक आहे. तुम्ही असं म्हणताय की धार्मिक परंपरेनुसार इथं घरच्यांना कुठलाही दबाव न आता तुमचा जावळविधी कार्यक्रम पार पडतो. आता यानंतर जी काही प्रतिक्रिया समोर आली महिला आयोगाकडनं, त्यानंतर आता तुम्ही महिला आयोगाकडे त्यांची भेट घेणार आहात का, किंवा त्यांना काय निवेदन तुम्ही देणार? आता आमचा जो विचार झाला समाजाचा त्यानुसार असं ठरलंय की कायद्याच्या मार्गाने आपण जायचं. जर आपल्या समाजावर कोण बोट दाखवत असेल तर आपल्या त्या गोष्टीचा त्यांनी तिथं आम्ही तर निषेध करतोच आहे, पण त्यांनी आमच्या पूर्ण समाजाची माफी मागावी आणि केलेलं वक्तव्य मागं घ्यावं. नक्कीच. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो काही रोटी गावातील रोटमलनाथ मंदिरामध्ये खरं तर जो काही जावळविधी कार्यक्रम पार पडतो हा खरं तर धार्मिक परंपरेनुसार घरच्यांचा कुठलाही दबाव नसताना येथील जे काही महिला असतील त्यांचा मुलगा असेल खरं तर या ठिकाणी जावळविधी कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होत असतो. एकूणच आता येथील जे काही महिला आहेत हे कायद्यानुसार खरं तर आता महिला आयोगाचे खरं तर त्यांनी जी काही प्रतिक्रिया केली यानंतर पुढची कारवाई करणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलंय. विनोद गायकवाड, टॉप न्यूज मराठी, रोटी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.